केंद्रीय समिती जी आमची आहे, जी पक्ष प्रवेशाचा विचार करतं, राज्याची समिती आहे जी पक्ष प्रवेशाबद्दल विचार करतं. काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल. पण एकनाथ खडसेंनी बोलून दाखवलंय. काल त्यांनी माध्यमाशी बोलताना मी जाणार आहे, घर वापसी म्हणावी लागेल का, तुम्ही समजून घेणार? एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणालाच ना म्हणत नाही. कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत आणि त्याकरता येणारं जे काही लोक आहेत, जे काही नेते आहेत, तर आम्ही अशोक चव्हाण साहेब पक्षप्रवेश झाला आहे, अर्चनाताई पाटील चाकूरकर झाला आहे. जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढवण्याकरता आमच्या उपयोगात आहे. नाही, खडसे स्वतः येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाहीये. म्हणून ऑलरेडी तुमच्याकडे तिकीट दिलेले आहे तुम्ही, हे मग हे तारेवरची कसरत कशी करणार? मी आताच वारंवार सांगतोय की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल. शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक निर्णय होणार नाही. आमची राज्याची समिती, केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल. पण खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती, राज्य समिती विचार करेल. अजून ग्रीन सिग्नल नाही त्याच्या प्रवेशाला? ग्रीन सिग्नलची गरज नाहीये. शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल, आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे. आमच्या पक्षात गेलेले लोक असो की काँग्रेसमध्ये येणारे लोक असो, आजही पक्षप्रवेश झाले पुण्यामध्ये. त्यामुळं पक्षप्रवेशाकरता आमची कुणाची ना नसते. नाही, पण त्यांचे अमित शहा सोबतचे, नड्डाजींसोबतचे फोटो आलेत दिल्लीत भेटलेले 15 दिवसापूर्वी. आता काय समिती विचार करणार आहे? असं आहे, नड्डाजी, अमितभाई सर्वांनाच भेटतात, आम्ही रोज भेटतो, त्यामुळे काही वाद नाहीये कुठला. पण शेवटी एक निर्णय प्रक्रिया आहे, त्या निर्णय प्रक्रियेचा फडणवीसांचा विरोध आहे की नाही? कोणाचा विरोध नाही. बाहेर गेले असं बोललं. देवेंद्रजीचा विरोध नाही. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही. उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलाय. खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात. व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कुणाचेच वाईट नाही. दिल्लीत नव्हते, तावडे महत्वाची भूमिका बजावत आहेत. मग राज्यात भविष्यात काही पुन्हा वेगळं काही पॅराडायम शिफ्ट होतं की? काही नाही होतो, आपणच अर्थ करताय. 100% शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या आहेत, त्या समित्या निर्णय करतं आणि त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही. अजून अंतिम निर्णय झालेला नाही खडसे प्रवेशावर, हे मी पुन्हा एकदा तुमच्याकडनं. तुम्ही वारंवार चुकीचं सांगताय. मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.